गुड मॉर्निंग. तर आज सकाळी अन्वी आणि अद्विकला विचारलं, नाश्त्याला काय बनवू? तर अद्विक बोलतोय, तू रोज दीदीच्या आवडीचे पोहेच बनवतेस. किती दिवस झाले उपमा नाही बनवला. मला उपमा खायचा आहे, आज बनव. म्हटलं चल ठीक आहे. मग मस्तपैकी शेंगदाणे, चणा डाळ, उडीद डाळ हे सर्व तेलामध्ये तळून घेतलं आणि छानपैकी गरमागरम उपमा बनवला. मग उपमा खाल्ल्यानंतर अद्विक एकदम खुश झाला. मग संध्याकाळी आम्ही गेलो होतो मार्केटला भाजी आणायला. तर मार्केटमध्ये भरपूर गर्दी असल्यामुळे जास्त काही आणलं नाही. फक्त वालाच्या शेंगा, हिरव्या मिरच्या अशा 2-3 गोष्टी घेऊन आले. आणि मग वालाच्या शेंगा सोलून घेतल्या आणि हिरव्या वाटणामध्ये बनवलं की हे खरंच खूप छान लागतं. मग भाजलेले शेंगदाणे, खोबरं, लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकून वाटून घेतलं आणि तेलात मस्तपैकी वाटण परतून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये सोललेले वालाचे दाणे टाकले. तर ही भाजी खरंच खूप छान लागते. अन्वी आणि अद्विक दोघांनाही खूप आवडते. मग त्यानंतर ज्या हिरव्या मिरच्या आणल्या होत्या त्याची पण देठं वगैरे काढून साफ करून एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून दिले. तर असा होता आजचा दिवस.